नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दुपारी 12:30च्या दरम्यान मार्केटमध्ये घसरण सुरू झाली। त्यानंतर दिवसभर सेन्सेक्समध्ये चढ-उतार होत होते। मार्केट संपताना सेन्सेक्स हा फक्त 23 पॉईंटने वाढून 81,356 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 1 पॉईंटने वाढून 24,836 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर गुड्स इंडेक्स 2.73%, बीएसई इन्फ्रा इंडेक्स 2.16% वर आहेत। बीएसई टेलिकॉम इंडेक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 0.58% ची घसरण झालेली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.80% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.17% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिव्हिज लॅब 2.78%, बीपीसीएल 2.77%, L&T 2.58%, बजाज फिनसर्व 1.94% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टायटन 2.36%, भारती एअरटेल 2.18%, सिप्ला 1.34%, ITC 1.22% अशी घसरण आहे। आज ACC, HPCL, कोलगेट पॉल्मोलिव्ह यासहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। FII ने 2,475 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 5,666 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।